नमस्कार. जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. जीवनमूल्य कार्यक्रमाने नक्कीच आपल्या सर्वांना जीवनामध्ये आवश्यक असलेली मूल्य, जीवनामध्ये जी प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आजपर्यंत देत आलेलं आहे आणि ती तुम्हाला मदतीत आली असतील असं मला विश्वास आहे. सध्या जी मालिका सुरू आहे, विचार बदला म्हणजेच जीवन बदलेल, ह्या मालिकेमध्ये आपण मार्गदर्शन घेत आहोत आदरणीय डॉक्टर सचिन परबजीशी. डॉक्टर सचिन, तुमचं खूप खूप स्वागत आहे. ओम शांती. ओम शांती. डॉक्टर सचिन, आपली जी मालिका आहे विचार बदला म्हणजे जग बदलेल, तर फक्त विचारच बदलावे लागतात असंही काही लोकांचं म्हणणं आहे की दुसरंही काही बदलावं लागतं आपल्याला. बरेचदा आम्ही बघतो की स्वतःला फार कमी लेखणं हा आमच्यामध्ये पण एकदा जसं तुम्ही त्यावेळेला सांगितलेलं की पर्सनॅलिटीज वेगवेगळ्या असतात. काही जण म्हणतात की आय एम ऑल्सो नथिंग अँड यू आर ऑल्सो नथिंग, असं आमचं एक ॲटिट्यूड झालेलं आहे की आम्ही काहीच नाही आहोत. तर एक ती कुठेतरी उणी आहे जीवनामध्ये. आम्ही स्वतःला फार कमी लेखायला सुरू केलेलं आहे आणि का झालं आहे ते कळत नाही, की किंवा भौतिक गोष्टीमुळेही करतो. परंतु काय आहे हे कमी लेखणं, हे काय प्रकार आहे किंवा ह्याच्यासाठी काय तुम्ही आम्हाला सांगाल? लहान असतं जेव्हा एखादं मूल, तेव्हा त्याचं प्रोग्रामिंग किंवा त्याला संस्कार आई वडील किंवा शिक्षक किंवा वरिष्ठ व्यक्ती जी घरामध्ये असते ती त्याला घडवत असते. तर त्याच्यामध्ये तुमची प्रकृती जी असेल, समजा आता एखादा विषय आहे, एखाद्या व्यक्ती, एक लहान मुलगा इंग्रजी विषय शिकतोय, ठीक आहे, आणि त्याला तो समजत नाही आहे, किंवा गणित विषय आहे आणि त्याला तो समजत नाही आहे. आता तो प्रयत्न करतो त्याच्याकडून समजण्याचा, पण त्यावेळेला आई वडील त्याला म्हणतात तुला ना गणित कधीच येणार नाही, तू एकदम ठोकळा तर ठोकळाच राहणार आहे. आणि त्यावेळेला हा जो विचार आईने किंवा वडिलांनी किंवा शिक्षकांनी त्याला दिला आणि त्याच्या अंतर्मनाने तो स्वीकार केला विचार त्यावेळेला, तर दॅट बिकम्स हिज पर्सनॅलिटी. आणि तो मग तोच विचार घेऊन मोठा होतो की मला अभ्यास कधीच जमणार नाही आहे, ठीक आहे ना. हा मी एक विषय सांगितला की कसं त्याचं प्रोग्रामिंग लहानपणी होत जातं. याच प्रकारे जर एखादा मुलगा, त्याला खेळामध्ये इंटरेस्ट असेल फॉर एक्झाम्पल, त्याला अभ्यासात एवढा इंटरेस्ट नाही आहे आणि तो आपल्या घरी आईवडिलांना एवढी मदत करत नाही आहे आणि त्याच्या आईवडिलांनी पुन्हा त्याचं प्रोग्रामिंग केलं किंवा वरिष्ठांनी किंवा त्याच्या आजूबाजूच्या मित्रांनी त्याला म्हटलं तू अतिशय खराब व्यक्ती आहेस, तू चांगला नाहीच आहेस, तू काही करू शकत नाही आयुष्यामध्ये, आणि त्याने ते स्वीकार केलं. सगळे स्वीकार करतात असं नाही, पण जे असे असतात त्यांनी स्वीकार केलं तर आयुष्यभर ती इमेज घेऊन तो चालणार. डॉक्टर साहेब, तुम्ही म्हटलं की आयुष्यभर तो इमेज घेऊन चालणार, तर ही इमेज कधी कधी नेगेटिव्हही होते, ज्याला आपण कित्येकदा तरी म्हणतो की खूप अभिमान आहे म्हणून. तर जे तुम्हाला सांगायचं आहे आणि जे मी म्हणते ह्याच्यामध्ये काही अंतर आहे का? अभिमान आणि तुम्ही म्हणताय ते आहे की एक व्यक्तिमत्व तयार झालं पाहिजे ज्याच्यामध्ये एक माणसाला स्वतःबद्दल रिस्पेक्ट राहिली पाहिजे, तर ह्याच्यात काय एक्झॅक्टली अंतर आहे? दोन्ही गोष्टी आहेत. एक आहे स्वतःला हीन समजणं, हीन भावना, आणि एक आहे स्वतःला फार मोठं समजणं, ठीक आहे, जे तुम्ही अभिमान म्हणतायत. आणि ह्याला आम्ही म्हणतो इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स अँड सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स. तर हे दोन्ही गोष्टी होऊ शकतात. पहिलं मी जे उदाहरण दिलं ते इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्सचं दिलं. दुसरं उदाहरण आहे ते सुपिरियरिटी कॉम्प्लेक्सचं आहे. हे दोन्ही कॉम्प्लेक्स आहेत म्हणा. ह्याला आम्ही गाठी म्हणतो, ग्रंथी म्हणतो. आतमधली ग्रंथी म्हणजे जे नॉर्मल नाही आहे, तुम्ही बॅलन्स स्टेटमध्ये नाही आहात, हेल्दी स्टेटमध्ये. मागच्या मालिकेमध्ये आपण बघितलं की एक व्यक्ती असतं जो समजतं की मी एकदम, मला काहीच येत नाही, मी काही कामाचा नाही आहे, मी काही करू शकत नाही, मला लोकांसारखं बोलता येत नाही, चालता येत नाही, किंवा सभेमध्ये मी बोलू शकत नाही, लोकांच्या मध्ये मला प्रभाव टाकता येत नाही, तर माझ्यामध्ये असं काय, मी कमी आहे, बाकी सगळे चांगले आहेत लोक, मला कपडे व्यवस्थित घालता येत नाही, कलर सेन्स नाही आहे, वगैरे 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 भरपूर गोष्टी आहेत त्या. आणि दुसरे जे असतात ते बोलतात ह्या लोकांना काय माहीत नाही, मला सगळं माहिती आहे, या लोकांना बोलता पण येत नाही, चालता येत नाही, कपडे कसे घालायचे माहीत नाही, लोकांमध्ये कसं वावरायचं माहिती नाही, आणि माझ्यासारखं कोणी नाही आहे. हे दोन्ही गोष्टी एक्स्ट्रीम आहेत. म्हणजे जी मोजपट्टी असते त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रीम आहे की हीन भावना, अत्यंत हीन भावना, आणि दुसरं अत्यंत उच्च भावना, माझ्यासारखा दुसरा कोणी नाही आहे. हे दोन्ही चुकीचे आहेत. आपल्याला मध्ये राहिलं पाहिजे, मध्यभागी राहिलं पाहिजे
की सगळी लोक चांगली आहेत, सगळ्यांमध्ये विशेषता आहेत. एका व्यक्तीमध्ये एक विशिष्ट विशेषता, दुसरी व्यक्तीमध्ये दुसरी विशेषता असते. तर या मध्यभागी राहिलं तर आपण बॅलन्समध्ये राहू शकतो. डॉक्टर साहेब, हे मध्यभागी राहणं जे आहे ह्याला तुम्ही काय नाव द्याल? ह्याला आम्ही म्हणतो, एक चांगला शब्द ह्याला आहे, आम्ही ह्याला वेगवेगळ्या शब्दांनी म्हणतो. काही जण ह्याला स्वमान म्हणतात, काही जण इंग्रजीमध्ये सेल्फ रेस्पेक्ट किंवा सेल्फ एस्टीम, वेगवेगळी नावं आहेत. आणि सध्या मागे पण आपण पाहिलं की जेव्हा ह्या अवस्थेमध्ये व्यक्ती असतो तर तो बॅलन्स लाईफ जगतो, तो स्वतःशी प्रसन्न असतो आणि दुसरे लोक पण त्याच्याशी प्रसन्न असतात. लोक त्याला स्वीकार करतात, हा स्वतःला स्वीकार करतो आणि त्याच्या जीवनामध्ये काही समस्या आल्या तर तो स्वतः किंवा दुसऱ्यांच्या मदतीने त्याला चांगल्या प्रकारे हाताळू शकतो आणि एक चांगलं संतुलित जीवन तो जगू शकतो. डॉक्टर साहेब, तुम्ही सांगितलं की जर स्वमानमध्ये व्यक्ती असेल तर नक्कीच तुम्ही सांगितलं की संबंध चांगले होऊ शकतात. मला हे जाणून घ्यायचं आहे की जर एखाद्या व्यक्तीचा हा बॅलेन्स नाही आहे, तो स्वमानामध्ये नाही आहे, तर त्याच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर ह्याचा काही परिणाम होऊ शकतो का? डेफिनेटली भरपूर परिणाम होतो. तर दोन्ही गोष्टी आपण बघूया. तर जे हीन भावनेवाले व्यक्ती असतात ते जे स्वतःला कमी समजतात ते टाळायचा प्रयत्न करतात लोकांना. आणि त्यांची देहबोली जी असते, बॉडी लँग्वेज, ती पण विशिष्ट प्रकारची असते. ते आय टू आय कॉन्टॅक्ट ठेवत नाही लोकांशी, नेहमी खाली असं बघून चालणार. जिथे मॉब असेल किंवा जिथे लोक गोळा तिथे ते जाणार नाही, एकटे एकटे राहणार, अवॉइड करणार. कारण त्यांना नेहमी स्वतःमध्ये भीती असते. त्यांना काय बोलायला सांगितलं, मी बघितलं असे लोक स्पीच पण देऊ शकत नाही आहे, घाबरतात. त्यांना नेहमी वाटतं की मी असं काय केलं तर लोकांना आवडेल न आवडेल, लोक स्वीकार करतील न करतील, त्यांच्या सतत मनामध्ये असतं. त्यामुळे ते टाळतात लोकांना भेटणं आणि मग त्यांच्यामुळे त्यांचे मित्र कमी असतात. ठीक आहे, मग ते असेच लोकांवर राहतात जे त्यांच्यासारखेच असतात, ते यांचा ग्रुप असतो. तर हे नुकसान आहे संबंधामध्ये. तुम्ही मागे राहता, तुम्ही नेहमी घाबरता, तुमची पर्सनॅलिटी खुलून येत नाही आणि मग हळूहळू तुम्हाला त्या प्रकारे आजार पण होऊ शकतात. तुमची जी सिस्टीम शरीरामध्ये जे कमी सिस्टीम आहे, म्हणजे जी कमजोर आहे, कमकुवत आहे, त्याच्यावर इफेक्ट येतो. आणि मग प्रेमाची कमी वाटणं किंवा बाकीच्या भावना पूर्ण न होणे, तर त्या नाही झाल्या की तुम्हाला हार्ट किंवा दुसरे आजार येऊ शकतात. तर हे सगळे प्रॉब्लेम याच्याबरोबर येतात. आणि याच्या विरुद्धात सुपिरियरिटी कॉम्प्लेक्सवाले असतात, जे स्वतःला फार मोठे समजतात की त्यांच्यासारखं दुसरं कोणी नाही. ते स्वतःला समजतात की मी सूर्य आहे आणि बाकी सगळे ग्रह आहेत ते माझ्या भोवती फिरत राहिले पाहिजे. त्यांना वेगळा हे होतं. इथे एक हीन भावना असते आणि इथे अपमानाची फिलिंग लवकर येते. जे सुपिरियरिटी कॉम्प्लेक्सवाले असतात ते नेहमी दुसऱ्यांचा दोष काढत राहतात, दुसऱ्यांना दोष देत राहतात आणि कोणी त्यांना जरा काही पडलं लगेच त्यांना अपमानाची फिलिंग येते. म्हणजे ज्याला आम्ही म्हणतो इफ इट हर्ट्स इट्स इगो, लवकर त्यांना अपमानाची फिलिंग येते आणि मग ते स्वतःला सिद्ध करत राहतात आणि नेहमी प्रयत्न करतात दाखवायचा की मी कसा बरोबर आहे, बाकीचे सगळे कसे चुकीचे आहेत आणि लोकांनी माझं कसं ऐकलं पाहिजे. तर ह्या दोघांना आम्ही बघतो विशिष्ट आजार होतात. यांची बॉडी लँग्वेज जेव्हा आम्ही बघतो की इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्सवाले जे असतात, जे स्वतःला हीन समजतात, ते असे खाली बघतात. सुपिरियरिटी कॉम्प्लेक्सवाले ते समोर नाही बघत, असे वर बघून चालतात. म्हणजे तुम्ही एकदम तुच्छ आहात बाकीचे लोक असे. तर या दोन्ही पोझिशनमध्ये जर आपण बघितलं की मानेची जी पोझिशन असते एक तर खाली असते किंवा वर असते, त्यामुळे या लोकांना सर्वायकल स्पॉन्डिलोसिस होण्याचे जास्त चान्सेस असतात. कारण तुमची देहबोली तुमच्या विचारानुसार चालते. याचा अर्थ असा नाही की जे काही सर्वायकल स्पॉन्डिलोसिसवाले पेशंट आहेत त्यांच्यामध्ये हे असतं, नाही, मला असं नाही म्हणायचं आहे. मी म्हणतो की जसे आपले विचार असतात तसं आपलं शरीर, आपण त्या पोझिशनमध्ये राहतो आणि त्या पोझिशनमध्ये तुम्ही जास्त राहिलात तर तुम्हाला ते आजार होण्याची शक्यता असते. पण हे दोन प्रकार असे आहेत आणि ह्यांचे विचार करण्याची पद्धती असे, त्यामुळे त्यांना संबंध असे मिळतात आणि त्यांच्यामध्ये हे प्रॉब्लेम येतात. डॉक्टर साहेब, नक्कीच ही गोष्ट खूप छान तुम्ही सांगितलीत, पण तोही मुद्दा स्पष्ट केला की सर्वायकल स्पॉन्डिलायटिस झालेल्या व्यक्तीचे विचार असेच असावे असं नाही. तर दर्शको, खूप गरजेचं आहे आपल्याला स्वतःचा स्वमान ठेवणं, जागून ठेवणं, जागृत ठेवणं. डॉक्टर साहेब, मला एक सांगा की स्वमान आपला जो आहे त्याला व्यवस्थित बॅलन्स, संतुलित ठेवण्यासाठी आध्यात्मिकतेचा किती ह्याच्यामध्ये हातभार लागतो? फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आध्यात्मिकतेने याचं सोल्युशन दिलेलं आहे.
कारण आध्यात्मिकतेनुसार जे ज्ञान आम्हाला परमात्म्याने दिलेलं आहे, इवन सायन्स पण तुम्ही बघितलं, आध्यात्मिकतेच्या अगोदर आपण विज्ञानाकडे येऊया. विज्ञान आपल्याला सांगतं की ह्या दुनियेमध्ये ह्या वेळेला 700 करोडच्या लोकसंख्या आहे. ह्या वेळेला 2011 तर 700 करोड लोक आहेत आणि 700 करोड लोकांमध्ये प्रत्येकाचं जर आपण फिंगरप्रिंट्स घेतला, थंब इम्प्रेशन ज्याला आपण अंगठा, किंवा तुमच्या डोळ्याचं आम्ही स्क्रीन केलं, तर तुमचा अंगठा किंवा तुमच्या डोक्यातील केस पण एकाचं फिंगरप्रिंट त्या बाकी 700 करोडमध्ये कोणाशी मिळत नाही आहे. याचा अर्थ काय विज्ञान आपल्याला सांगतं किंवा निसर्ग आपल्याला सांगतो की 700 करोडमध्ये प्रत्येक व्यक्ती एक युनिक आहे. तुम्ही त्याची दुसऱ्याशी तुलना करू शकत नाही. तर निसर्गाने आपल्याला वेगळं बनवलेलं आहे. जेव्हा निसर्गानेच आपल्याला वेगळं बनवलेलं आहे तर आपण तुलना करणारे कोण? याचा अर्थ या 700 करोडपैकी प्रत्येक व्यक्तीचा एक युनिक असा रोल आहे, हे आपल्याला विज्ञान सांगतं. आता आपण अध्यात्माकडे येऊया. अध्यात्मामध्ये पण आम्हाला परमात्म्याने सांगितलं आहे की हे 700 करोड आत्माए आपापला पार्ट प्ले करत आहेत आणि प्रत्येकाची या विशाल ड्रामामध्ये आवश्यकता आहे. जसा एक 3 तासाचा चित्रपट असतो, त्याच्यामध्ये कोण हिरो असतं, कोण विलन असतं, कोणी सपोर्टिंग ॲक्टर्स असतात आणि सगळ्यांची आवश्यकता आहे. सगळ्यांच्या मिलनाने हा ड्रामा बनतो आणि या सुख दुःख हार जीत निंदास्तुतीचा ड्रामा आहे. त्यामुळे प्रत्येकाची आवश्यकता आहे. तर आध्यात्मिकता आम्हाला सांगते की सगळ्यांची आवश्यकता आहे आणि सगळ्यांमध्ये विशेषता आहे. कोणामध्ये भाषण करण्याची विशेषता आहे, कोणामध्ये जेवण करण्याची विशेषता आहे, कोण बाकी दुसरं काम चांगलं करू शकतो. तर सगळ्यांची आवश्यकता आहे आणि सगळ्यांमध्ये विशेषता आहे. तर आध्यात्मिकता आपल्याला हे सांगते की प्रत्येक आत्मा अनादी रूपामध्ये संपूर्ण आहे. प्रत्येक आत्म्याची ऊर्जा वेगवेगळी आहे आणि प्रत्येक आत्म्याची आवश्यकता आहे या ड्रामामध्ये. जर आवश्यकता नसती तर तो या ड्रामामध्ये नसताच. जसं 3 तासाच्या नाटकामध्ये किंवा चित्रपटामध्ये आपण कधी असं बोलू शकत नाही की ह्याची आवश्यकता नाही, याला का ठेवलं. त्याची आवश्यकता आहे म्हणूनच तो त्या ड्रामामध्ये आहे. पण आपल्यामध्ये विशेषता असून आपण ती विशेषता न ओळखणं ही आपली चूक आहे, किंवा एखाद्या व्यक्तीची विशेषता न ओळखणे दुसऱ्यांची चूक आहे. तर आध्यात्मिकता हे सांगतं की जसं तुम्ही चांगले आहात, तुमची ड्रामामध्ये आवश्यकता आहे आणि तुमचा युनिक पार्ट आहे, तसं दुसऱ्यांची पण आवश्यकता आहे. तर स्वतःच्या पार्टला तुम्ही रिस्पेक्ट द्या, सन्मान द्या, तसंच दुसऱ्यांच्या पार्टला पण रिस्पेक्ट द्या. आणि आपली विशेषता जी तुम्हाला ड्रामा प्लॅन अनुसार मिळालेली आहे बेहदच्या ड्रामा, ती ओळखा तुम्ही. आम्ही मॅनेजमेंटमध्ये पण जेव्हा कंपन्यांमध्ये आम्ही कार्यक्रम करतो, कॉर्पोरेट्समध्ये, तेव्हा पण आम्ही एक ॲनालिसिस करतो ज्याला आम्ही स्वॉट ॲनालिसिस म्हणतो. तर स्वॉटचा अर्थ आहे SWOT, म्हणजे स्ट्रेंथ, वीकनेस, ऑपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स. आणि सध्या मॅनेजमेंटमध्ये आम्ही बघतो, जे आम्ही व्यवस्थापनावर कार्यशाळा आयोजित करतो, तर त्याचं इसेन्स सगळ्या कंपन्यांमध्ये आम्ही बघितलं की ॲक्सेंच्युएट द पॉझिटिव्ह. म्हणजे तुमच्यामध्ये जी विशेषता आहे ती तुम्ही वापरा. नकारात्मक बरोबर तुम्ही विसरा. अवगुण असतात सगळ्यामध्ये, पण तुमचे गुण काय आहेत, तुम्हाला काय विशेषता निसर्गाने दिलेली आहे की तुमच्या पार्ट तुम्हाला काय विशेषता देतो, ती विशेषता तुम्ही वापरा, तर तुम्ही विश्वामध्ये पुढे येऊ शकता. भरपूर उदाहरणं आपण देऊ शकतो. सचिन तेंडुलकर आहे, आपण त्याचं उदाहरण घेऊया. अभ्यासामध्ये त्याचं एवढं नव्हतं, पण क्रिकेट त्याला आवडायचं, तर क्रिकेटमध्ये त्यांनी आपली संपूर्ण ऊर्जा लावली. तो आता विश्वामध्ये नंबर 1 खेळाडू आहे. तुमची विशेषता काय आहे? सगळे तर क्रिकेटर बनणार नाही. तुमची विशेषता काय आहे जी निसर्गाने किंवा ड्रामाने तुम्हाला दिली आहे, परमात्म्याने तुम्हाला दिली आहे? ती विशेषता ओळखणं हे फार महत्त्वाचं असतं. तर आध्यात्मिकता आम्हाला सांगते की प्रत्येकाची आवश्यकता आहे, प्रत्येकामध्ये विशेषता आहे. ती विशेषता तुम्ही ओळखा. ती विशेषता तुम्ही ओळखून मग त्याला कार्यामध्ये लावा आणि जेवढी तुम्ही त्याला कार्यामध्ये लावाल तेवढं तुम्ही आयुष्यामध्ये वर येऊ शकता. आणि जसं तुमच्यामध्ये विशेषता आहे तशी दुसऱ्यामध्ये देखील आहे. तर तुम्ही जसा स्वतःचा सन्मान ठेवता, स्वतःला सन्मान, तसं दुसऱ्याला पण तुम्हाला रिस्पेक्ट द्यायला पाहिजे, कारण त्याची पण आवश्यकता आहे, असं आध्यात्मिकता सांगतं. आणि ह्याच्यासाठी आवश्यक आहे योग. कारण जोपर्यंत तुमचा परमात्म्याशी योग लागणार नाही किंवा तुम्ही लावत नाही, तोपर्यंत तुम्हाला तुमची विशेषता कळत नाही. कारण परमात्म्याशी योग लागल्यावर आपली बुद्धी स्वच्छ होते, स्पष्ट होते, क्लिअर होते, ज्याला आम्ही म्हणतो तिसरा नेत्र. तुमचा तिसरा नेत्र किंवा थर्ड आय किंवा आय ऑफ विजडम
हा तुमचा स्पष्ट झाला, क्लिअर झाला, की तर तुम्हाला कळायला लागतं की हां, ही माझी विशेषता आहे. हे कार्य मी केलं की मला खूप बरं वाटतं आणि मी पुढे येत चाललेलं आहे. मग तुमच्यामध्ये ती क्लॅरिटी आली, स्पष्टता आली, की आपोआप तुम्हाला कळायला लागतं की तुम्हाला काय केलं पाहिजे. परमात्म्याचं तुम्हाला मार्गदर्शन मिळतं आणि तुम्ही संपूर्णत्वाकडे जायला लागता. म्हणजे एकंदरीत डॉक्टर साहेब आपण समान स्वतःचा टिकवून ठेवण्यासाठी ज्या भौतिक प्राप्ती आहे त्याच्याकडे न बघता, माझ्याकडे हे आहे हे नाही आहे ते न बघता, आंतरिक किती आपल्याकडे आत्म्याकडे काय काय दिलेलं आहे परमेश्वराने ह्याला बघून तो एक संतुलन ठेवणं गरजेचं आहे. कारण त्याशिवाय नक्कीच जो आपला मेन टॉपिक आहे की विचार बदला म्हणजे जग बदलेल ते होणं शक्य नाही आहे. तर डॉक्टर साहेब ह्या गोष्टी जर नसतील एखाद्यामध्ये तर त्यांनी त्या आपल्या स्वतःमध्ये डेव्हलप करण्यासाठी कोणत्या पद्धतीच्या काय करावं त्यांनी? नसतील हा शब्द चुकीचा आहे. ते असतातच, फक्त मला माहीत नसतात. ठीक आहे ना, सगळ्यांमध्ये आहे. आपण पुन्हा पुन्हा बघतोय की प्रत्येक आत्मा अनादी रूपामध्ये स्वतंत्र आहे. त्याची स्मृती त्याच्यामध्ये आहे. मला माहीत नाही असं असू शकतं. ठीक आहे ना, तर मला बघितलं पाहिजे की माझ्यामध्ये काय विशेषता आहे. ते बघण्यासाठी फार सिंपल टेक्निक आहे की एक तर लोक केव्हा तुम्हाला कॉम्प्लिमेंट देतात, म्हणजे जेन्युइन कॉम्प्लिमेंट, म्हणजे तुम्हाला लोक जेव्हा चांगलं म्हणतात तर केव्हा चांगलं म्हणतात आणि खरोखर चांगलं म्हणतात का चण्याच्या झाडावर चढवतात. तर खरोखर जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला म्हणते तर तेव्हा समजायचं की ही माझी विशेषता आहे. दुसरी तरीका आहे ह्याचा ओळखण्याचा की कोणतं काम केल्यावर तुम्हाला एकदम ऊर्जावान झाल्यासारखं वाटतं, हृदयाला इथे बरं वाटतं आणि यू फील स्वतःच्या नजरेत तुम्ही उठता. असं कोणतं काम आहे जे केल्यावर तुम्हाला बरं वाटतं? यू आर बॉर्न फॉर दॅट इज इट. ती तुमची विशेषता आहे. तर तुम्हाला हे वॉच ठेवलं पाहिजे स्वतःला. आणि काही विचार आहे ज्याचा तुम्ही अभ्यास केला तर तुमचा स्वमान वाढू शकतो. डॉक्टर साहेब तुम्ही म्हटला काही विचार आहेत ज्याचा अभ्यास केला तर स्वमान वाढू शकतो, तर ते विचार कोणते? आपण करूया त्याचा जी अभ्यास. जी. माझं शरीर एकदम हलकं होत चाललेलं आहे. शांत आणि रिलॅक्स. ध्यान 2 डोळ्यांच्या मध्ये न्यायचं आहे आणि स्वतःला पहा, एक सुंदर सफेद स्वच्छ सितारा चमकत आहे. मी हा दिव्य प्रकाश या शरीरापेक्षा भिन्न चैतन्य शक्ती आहे, परमात्म्याची संतान. मी जी आहे जशी आहे खूप चांगली व्यक्ती आहे. माझं स्वतःवर प्रेम आहे आणि मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकार करतो. मी एक अतिशय सुंदर व्यक्ती आहे कारण मी परमात्म्याची सर्वश्रेष्ठ रचना आहे. मी सर्वांना प्रेम आणि सन्मानाने पाहत आहे आणि सर्व लोक मला देखील प्रेम आणि सन्मान देत आहेत. मी जेवढा सभ्य, सुसंस्कृत आणि समजदार आहे तेवढाच मी नम्रचित्त देखील आहे. माझा उच्च स्वमान मला दुसऱ्यांना सन्मान देण्यासाठी प्रवृत्त करत आहे आणि दुसरे देखील मला तेवढाच सन्मान देत आहे. मी आपले निर्णय घेण्यामध्ये संपूर्ण स्वतंत्र आणि सक्षम आहे. मी एक अद्वितीय व्यक्ती आहे कारण माझ्या हाताचे फिंगरप्रिंट्स या दुनियेमधील कोणत्याही व्यक्तीशी मॅच होत नाही. निसर्गाने मला अद्वितीयता दिलेली आहे. मी एक अतिविशिष्ट आणि आदर्शील व्यक्ती आहे. माझ्या या गुणांमुळे मी सर्वांना शुभ भावना आणि शुभकामना देत आहे. सर्वांचं कल्याण हो, भलं हो आणि दुसऱ्यांची शुभ भावना आणि शुभकामना पण मी स्वीकार करत आहे. दुसरे जसे आहेत तसं त्यांना स्वीकार करणं मला सहज शक्य होत आहे.
दुसरे माझ्याबद्दल काय बोलतात ह्याचा विचार न करता मी दुसऱ्यांना काय प्रतिसाद देतो आणि स्वतःवर किती विश्वास ठेवतो हे माझ्यासाठी जास्त महत्त्वपूर्ण आहे. मी स्वतःला फार श्रेष्ठ नजरेने पाहत आहे. मी महान आहे. मी समाधान स्वरूप आहे आणि संसारामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही ज्याचं समाधान होऊ शकत नाही. दुसऱ्यांना कोणती गोष्ट सिद्ध करणं मला आवश्यक वाटत नाही, कारण मी स्वतः किती महान आणि श्रेष्ठ आहे मी स्वतः जाणतो. सर्व शक्तिवान परमात्मा माझ्या बरोबर आहे आणि माझा विजय निश्चित आहे. माझ्या मनामध्ये निरंतर प्रेम सम्मान हे विचार येत आहेत. माझ्या या श्रेष्ठ आणि प्रेमपूर्ण जीवनाबद्दल मी नेहमी कृतज्ञ आहे. भूतकाळातील सर्व नकारात्मक घटनांना मी सोडून भविष्याची चिंता न करता वर्तमानमध्ये स्थित आहे. वर्तमानमध्ये या क्षणामध्ये मी संपूर्ण आनंद घेत आहे. खूप छान अनुभव डॉक्टर साहेब तुम्ही आम्हाला करायला. दर्शक हो, ह्या सत्रामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की जिथे जगामध्ये लोक क्षणोक्षणी अगदी पावलोपावली आपला अपमान करायला अगदी उभेच आहेत, तिथे स्वयं पिता परमात्मा आपल्या सर्वांचा स्वमान जागृत करण्यासाठी आलेले आहेत. तर आपला स्वमान काय आहे, आपल्यात काय दैवी गुण आहेत ही जाणून घेण्यासाठी नक्कीच भेट द्या नजीकच्या कोणत्याही ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला. मनात काही प्रश्न आले असतील तर आम्हाला हे प्रश्न तुम्ही आमच्या मेलवर पाठवू शकता किंवा आमची जी वेबसाईट आहे www.bkmarathi.com ला तुम्ही भेट देऊ शकता. तर पुन्हा भेटूया पुढच्या सत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार. ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वाड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402 आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे.